मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की आज स्टुडिओवर इतक्या साड्या आल्या, मी तितक्या साड्या दिल्या. तुम्हाला काहीतरी वाटत असेल ना, की एक तरी साडी रिपीट करून दाखवा. जसं आज तुम्हाला माझ्या क्लायंटची साडी रिपीट करून दाखवते. सो ही प्रॉपर साऊथ इंडियन साडी आहे आणि कोणत्याही साडीमध्ये जेव्हा आपण प्रिप्लेटिंग करतो, पहिला इम्पॉर्टंट रोल असतो मेजरमेंट. ज्याची मेजरमेंट गेम स्ट्रॉंग आहे, त्याची प्रिप्लेटिंग सुद्धा स्ट्रॉंग आहे. तर आपण मेजरमेंट घेतलेले आहे आणि त्यानंतर आपण पहिलं बनवणार आहे पल्लू म्हणजे पदर टाकणार आणि फर्स्ट प्लीट जी राहील, जी शो होईल त्या साईडला, ती आपल्याला किती मोठी पाहिजे तेवढी घ्यायची आहे. तिला सिक्युअर करायचं आहे आणि त्यानंतर आपण आयर्न करणार छोट्या छोट्या प्लीट्स. ओके, मी तर स्टीम आयन यूज करते. तुम्ही कोणती नॉर्मल आयन यूज करू शकता. तर हे बघा, मला छोटी प्लीट येईपर्यंत करत जायचं. तर छोटी म्हणजे किती, एकदम छोटी इतकी मोठी. तर ही जी आपली मेन प्लीट आहे याच्या अंदर सगळ्या प्लीट लागतील आपल्याला, तितक्या छोट्या प्लीट्स घ्यायच्या. त्यात मी पूर्ण साडी ओपन केलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला फ्लिप करणार आहे. फ्लिप केली आणि जी सो आता आपल्याला काहीच करायचं नाहीये. ज्या लाईन्स ऑलरेडी क्रिएट झाल्या आहे आयनमुळे त्यांना फक्त फॉलो करत जायचं आणि तुमचा परफेक्ट असा पदर बनलेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतोय. ज्या प्लीट्स आहेत त्याला काही वेगळं न करता फक्त सेट करते आहे. बघा, नॅचरली त्या प्लीट्स माझ्या हातात येतात. मला जितका लांब पदर पाहिजे तिथे मी 3 लावली मेजरमेंटची. सो आता माझा पदर बनलेला आहे. सो आपण याला आता आयर्न करून घेऊयात आणि तिथं फ्लॅट इफेक्ट आला पाहिजे. मोस्टली लाईनला चेस्ट प्लीट जास्त पाहिजे असतात. सो आपली थर्ड स्टेप जी आहे ती आहे सेंटर प्लीट छान अरेंज करायची आहे. 10 आपल्या प्लीट्स आलेल्या आहेत. प्रिप्लेटिंग करताना या स्टेपवर आयन खूप इम्पॉर्टंट असतं. स्टीममुळे ते किती फास्ट आणि किती परफेक्टली आयर्न झाला. चेस्ट प्लीट आयन करून झालेले आहे. तुम्ही साडी खाली टाकणार आणि त्याला आयन करत नेणार जोपर्यंत मला निऱ्या करायचा पॉईंट मिळत नाही. जिथून मी पहिली निरी करणार तिथपर्यंत मी त्या आयन करत जाणार आहे. तुम्ही बघू शकता मी किती पेशंटली करते आहे. बिलकुल तुम्हाला स्किप करायची नाही. आपण नेक्स्ट स्टेप करणार आहे निऱ्या. सो मी प्रत्येक निरी एक सारखी करणार आहे. कोणतीच निरी छोटी किंवा मोठी असणार नाही. आणि मला निऱ्या कोणत्या पॉईंट पर्यंत न्यायची आहे तिथे मी पिन लावली आहे आणि बघा, पिन आली आणि एक सारखी माझी निऱ्या सुद्धा बनली. त्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मेजरमेंट आणि प्रॅक्टिस. तर माझी लास्ट निरी जी होती तिथे मी पिन लावली होती, ती आधी प्रॉपर बघायची, हातात पकडायची, दुसरी बघायची. अशा सगळ्या निऱ्या तुम्हाला प्रॉपर एका लाईन मध्ये येतात का, खालीवर जाता कामा नये हे बघायचं आहे. ओके, आणि बघू शकता परफेक्ट सगळ्या. आणि आपल्याला मेक शुअर करायचं आहे की प्रत्येक प्लीटमध्ये इक्वल डिस्टन्स पाहिजे. म्हणून बघा मी कसं प्लीट करते. याला बॉक्स मध्ये कन्वर्ट करायची. तिथे खूप लोकांना प्रॉब्लेम येतो. हे सगळं मी तुम्हाला दाखवते बॉक्स मध्ये कसं करायचं. बघताना फोल्ड फार इझी वाटणार आहे पण तितकी इझी नाही आहे. तुम्हाला हा व्हिडिओ परत परत बघावा लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल. आणि जर काही डिफिकल्टी असेल तर आपला 2 डे साईड ड्रेपिंगचा मास्टर क्लास तुम्ही जॉईन करू शकता. 10 आणि 11 जुलैला हा क्लास अमरावतीमध्ये मी ऑर्गनाईज केलेला आहे. या वर्षीचा हा लास्ट साईड ड्रेपिंगचा क्लास असणार आहे. सो तुम्हाला जो जॉईन करायचा असेल स्क्रीनवर मी नंबर दिलेला आहे, लगेच रजिस्टर करा. आणि बाकी काही डिटेल पाहिजे असेल तर ऑलरेडी माझ्या पेजवर पोस्ट केलेल्या आहे. तर तुम्हाला आजचा ट्युटोरियल व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मी अमरावती आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये मेकअप हेअरस्टाईल ट्रेनिंग सर्व्हिस प्रोव्हाइड करते. मला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. तुझ्या कॉन्टॅक्ट करून तुझा मेकअप स्लॉट बुक करू शकता, ब्रायडल बुकिंग घेऊ शकता आणि साडी सुद्धा प्रिपेअरिंग करू शकता.